पुन्हा कोणाची पोरीकडे वाईट नजरेनं बघायची. हे व्यवस्थापन होतं. म्हणून ना शेतकरी मेला, ना बलात्कार झाला, ना हिंदुत्वाला कलंक लागला. आत्ताची परिस्थिती काय? आता बलात्कार झाला की त्या व्यक्तीला आधी केस नोंदवली जाते, पुन्हा जेलमध्ये टाका, पुन्हा चांगला खाऊ पिऊ घाला, पुन्हा तारखावर तारखा घ्या. त्याच्या खरा आहे का खोटा आहे सिद्ध करा. फारच जागीरदार बापाची अवलाद असेल, पैशाची असेल तर होतो तो मुक्त, सुटला जातो तो. काही नाही फरक पडत त्याला. किती कोणाचे खून करा, किती काही करा, काही करा, पैसा असला विषय जमानत भेटते त्याला, बिंदास्त गाड्यांमध्ये फिरतो तो. हे हिंदवी स्वराज्य नव्हतं. इथे सत्य ते सत्य, असत्य ते. मग शंभूराजांनी अनाजी पंतांना दिलं हत्तीच्या पायाखाली. का? खोट्याला थारा नाही. सरसेनापती हंबीरराव मोहित्यांनी राजारामावर नाही उपकार केले, शंभूराजांवरच सामर्थ्यवंत दाखवलं. का? सत्य ते असत्य ते, कल्पनेची बाधा. खोट्याला नव्हतीच रे थारा, तोच तर धर्म आहे. पण कसं आहे ना, चाणक्य 5000 वर्षापूर्वी सांगतात. आपल्या कलियुगाला 5000 वर्ष कंप्लीट झालेत, 4,27,000 बाकी आहेत. 4,32,000 आपलं कलियुग आहे. 8 लाखाचं द्वापार होतं, 12 लाखाचं त्रेतायुग. या सगळ्याचं मिळून एक कल्प असतं. नामदेवरायच्या कल्पाचं वर्णन करत आहेत. हे 10 लाख वर्षाचं एक कल्प असतं. आणि हे कल्प असं कल्प नाही, अकल्प. आता हे सामर्थ्याने आम्हाला जर घडवायचं असेल किंवा मिळवायचं असेल तर विनंती एवढीच आहे, तुम्ही संत. आता यामध्ये ओळखही बघा. ज्यांना कल्पनेची बाधा नाहीये तो संत आहे. ही संत ज्यांना कल्पना सत्य असत्य कळत आहे. आता हे कल्पना मी जे म्हणते ना, नामदेवरायांची फार सुंदर रचना करतात बघा. नामदेवराय फार गोड सांगतात. असत्य म्हणजे काय? लटके झाले कटके तिथे गडगे एवढे राहिले, लटके झाले कटके तिथे गडगे एवढे राहिले, पुढे तर चिमणी सरत चाले तिचे वाटी एवढे डोळे. लटके झाले कटके तिथे गडगे एवढे राहिले, लटके झाले कटके तिथे गडगे एवढे राहिले, लटके झाले कटके तिथे गडगे एवढे राहिले, लटके झाले कटके तिथे गडगे एवढे राहिले. हे नामदेवरायांचे कूट अभंग आहेत. आता एक कूट म्हणजे कुठून किती बी कुठले तरी कुठूनच कळत नाही, त्याला कूट म्हणायचं. कूट म्हणजे खोडकर. खोडकर म्हणजे थोडे शब्दांची फेरफार. लटके म्हणजे खोटे, कटके म्हणजे कुटाणे. नामदेवराय म्हणले काय कलियुग निघालं, चिमणी उडत होती, उडता उडता चरत होती, मी डोळ्यानं बघितलं त्या चिमणीचं डोळं वाटी इतकं होतं. लोक म्हणले महाराज ना तुम्ही खोटं बोलता. आम्ही लटकेची न बोलू वर्तमान खोटे, विष्णुदास नामा म्हणे ऐसी यांची ख्याती, लटके जे बोलती पूर्वज नरका जाती. खोटं बोललं तर कुळच्या कुळ नरकाला जाईल, खोटं बोलणाऱ्याची जात नाही हे खरंय. मुंगी व्याली शिंगी झाली तिचे दूध किती, 17 रांजण भरले पिले 12 हत्ती. कोण व्याली? मुंगी. कोण व्याली? माय. अगं तुम्ही माझ्या पार्टीच्या आहे म्हणून तरी बोला. बर मुसळीच्या माय मावल्या बोलायला कुठं आपल्याला शिकवावं लागतं का काय? नवरा बायकोचं भांडण झालं, बायको म्हणली तुम्हाला माझी कदर नाही, तुमचं घरदार शेतीबाडी आई बाप बहीण बाळा सगळं मी सांभाळते, सगळं मी एकटी सांभाळते, मी काय काय सांभाळू? नवरा म्हणला सगळं मी सांभाळतो, तू फक्त तोंड सांभाळ. बोलतं का माया? पण बोलतं. तुम्ही खुश होऊ नका, तुम्ही गुणाचे नाही. हे बोलतात त्याचं कारण तुम्ही आहे. काही लागत नाही दादा बायकोला. लेख म्हणून सांगते तुम्हाला, 2 शब्द प्रेमाने बोलत जा. तुम्हाला लय पुरुषी अहंकार मेनसिगो. बायको चपली पशी ठेवायची, डोक्यावर घेतली की नाचती, बस बोंबलत. मग थोडा द्यायचा रे सन्मान आदर बायकांनाही. काय फरक पडतो? खूप सांभाळते ती, खूप सहन करते, खूप. सासूनं बोलावं, सासऱ्यानं बोलावं, जावेनं बोलावं, नंदेनं हिनवावं, जगानं त्रास द्यावा, पण नवऱ्यानं म्हणावं सोबत आहे मी तुझ्या, विश्वास आहे माझा तुझ्यावर. बाई सगळी संकट एका पायावर सहन करते, फक्त नवरा विश्वास ठेवणारा आणि साथ देणारा भेटला पाहिजे. तिला जगात कुठल्याच बोलण्याचा फरक पडत नाही. वाजवा आता, वाजवा वाजवा टाळ्या. मग अशी हसली की नाही आता वाजवा. खऱ्याला खरं म्हणीच जा रे. खरंय की नाही? खरंय की नाही ग माय? मी माझं नाही ग म्हणत माय. ज्ञानोबा राय सांगतात जरी सख्याचा जिव्हाळा बाय सासरवासच आहे. हे माऊलींचं वर्णन आहे. जर प्रेम नवऱ्याचं भेटलं तर बाई सहन करते असं ज्ञानोबा राय म्हणतात, म्हणून मी तुम्हाला म्हणलं. खरंय की नाही? संसारात कोण शहाणा लागतो म्हणजे संसार गोड आणि सुखाचा होतो? कोण लागतो माय? अगं माझं झालं नाही म्हणून तुम्हाला विचारते. माझं पेटल्यावर येईल अक्कल मला. पेटूस तर सांगा.
माझं वाटोळं आपलं चांगलं झालं की कळलं मला महाराज बरं का. प्रेमानं सांगा खरं आहे की नाही, तुम्हाला एक्सपिरियन्स आहे का? आणि खरंच माय तुमच्यात ताकद आहे. पुरुषांना परमार्थ करावा लागतो तेव्हा देव भेटतो. आपण बायांनी संसार जरी सामर्थ्याने केला ना तरी देव भेटतो. तुकोबासाठी विठ्ठल आले यात नवल नाही, आवलीसाठी सुद्धा आले की नाही. आवलीसाठी प्रथम आले. प्रथम परमात्मा कोणासाठी आलाय? आवली कोण? हितून सुरू केल्यावर माझं लय अवघड होईल महाराज बरं का. आवली म्हणजे तुकोबांची पत्नी. 2 पत्नी होत्या तुकोबांना. तुम्ही लय हौसनं ऐकू नका, त्यांनी काय हौसनं केल्या नाही त्या. पहिली बायको रखमा, तिला बाळ होत नाही म्हणून आईबापांना हट्टा खातर दुसरी करायला लावली. पण मुसळीकर देवाचं गणित इतकं बेकार, दुसरी बायको केली आणि दुसरीच्या आधी पहिलं लेकरू झालं. देव बी असला खतरनाक महाराज, देव बी लय मजा घेतो. काय सांगायचं तुम्हाला, ते अशी गत असते. मग 2 बायका रखमा आणि जिजा. तुकोबांच्या पत्नीचं नावही जिजाऊच होतं. एका जिजाऊनं पुत्र दिला, हिंदवी स्वराज्य उभा राहिलं. एका जिजाऊनं धनी दिला, परमार्थाचा कळस उभा राहिला. 2ही जिजाऊ तेवढ्याच सामर्थ्यवंत होत्या. फार ताकद दोघींमध्ये होती. ती आवली, जिजा म्हणजे आवली, दोन्ही एकच बरं का. रखमा दुष्काळात गेल्या अन्न करून, त्या प्रथम पत्नी होत्या. दुसरी जिजा, आवली म्हणतात त्यांना. फार श्रीमंताची लेख होती. पुण्याचं सासर तुकोबारायांचं. गुळवे सावकाराची पोरगी तुकोबारायची बायको आवली. 3600 एकर ऊस होता तिच्या बापाचा. किती? 3600 3600 एकर ऊस होता. तरी नवऱ्याच्या घरी मिठासोबत भाकरी खायची. तुमचं बरं आहे ना? सहज विचारलं मॅडम. 1.5 एकर ऊस आहे तुमच्या सासऱ्याचा, तरी बोलू देत नाही तुम्हाला. आणि ती भांडणं लागू द्या की माझा बाप काही भिकारी नव्हता, तो यासारख्या दलिंदराच्या दारात दिले, लई मोठ्याची मी, माझं डोळं फुटलं, मी तुला भाई म्हणलं, तुझ्या दिले चांगलं चांगलं बघायला आलं तर मला, माझं नशीब नास का तू माझ्या पदरात पडला. असं द्या मरू दे आता. नाही खरं आहे म्हणा. आवली सारखी बायको भेटायला आपणही तुकोबासारखे लागतो. आधी स्वतःकडे बी बघत जा, आहे की नाही. 6च्या पुढं घर दिसत नाही आपल्याला. आपल्याला कशी आवली भेटेल? आपणही तेवढे सामर्थ्य लागतो रे. इथं बसलं रे, गोवा गुटखा तंबाखू दारू खाणारे पिणारे हातावरी करा. इतकं व्यसनमुक्त मुसळी का? बरं बरं, खरं की काय? असं द्या. कसं आहे ना, माझ्यापासून लपवाल पण त्याच्यापासून, कारण कर्म फेरा टाकल्याशिवाय राहत म्हणून लय पुढच्या पिढीला नका सांगायचं. आणि विनंती आहे, जर शिवजयंती करताय तर इतिहास डोक्यात घ्या. सुपारीच्या खंडाचं व्यसन नव्हतं माझ्या राजाला, आणि आई तुळजाभवानीचे भक्त होते. मांसाहार गडाच्या पायथ्याशी सुद्धा कधी आणू दिला नाही. हे विचार जे छत्रपती शिवाजी महाराजांचे होते. हिंदवी स्वराज्य त्यांचं आहे. स्वराज्याभिषेकाच्या काळामध्ये, शिवराज्याभिषेकाच्या काळामध्ये ज्यावेळेस इंग्रजांनाही आमंत्रण होतं, इंग्रज नॉनव्हेज खायचे. राजांनी सांगितलं जे काही असेल त्यांचा पाहुणचार गडाच्या खाली, ज्या दिवशी राज्याभिषेक आहे गडावर चालायचं आणि खाऊन यायचं. सगळा पाहुणचार गडाच्या पायथ्याला केला. बरं नाही, हे विचार ज्यांचे होते ना ते छत्रपती आहेत, उगच नाही होते. 12ला शिवजयंती करायची, 12:30ला ढाब्यावर जाऊन मटण आणायचं. तुम्ही शिवराय, आम्ही तुमचे मावळे. अरे तुम्ही डोम कावळे, तुम्हाला किती द्या कमी पडतं. कशाचं मावळे रे? RMD विमल खाणारे मावळे. असा चौकात बसतो, ही कुणाली बघ, तिकून गेली बघ, माझी आली बघ, तुझी गेली बघ, हिचा कांदा असा, हिचा बांधा असा, हिचे गाल असे, हिचे नाक असं, ही गोरीवाली तुझी, सावळीवाली माझी, बापाची पेंड आहे तुझ्या रे. हा हे वे. आणि अशी नजर ठेवून तुम्ही शिवरायांना मानता का रे? शाहिस्तखानाच्या लाल महालाच्या हल्ल्यात शाहिस्तखानाच्या बहिणीची पोरगी भीतीने कुठेतरी लपली. शाहिस्तखानाची बायको पळत पळत आली. जहापना मुझे लगता है शिवा के मावलों ने बदले की आंख में लड़की उठा ली. शाहिस्तखान शत्रु है पण बायकोला सांगतो बेगम जबान को लगाम दे, शिवा के मावले है वो, ऐसी उनकी औलाद नहीं कि बेटी की तरफ गंदी नजर डाले. बहुत अच्छी परवरिश है उनकी, औरत जात की तरफ गंदी नजर से नहीं देखते. कौतुक बायकोला वाटलं. क्या लगता है आपको जहापना, तुमने उनकी बहु बेटियां उठाई, यहाँ तक उनकी इज्जत तक लूट ली, तुमने नहीं सोचा वो औरत है, उसका क्या कसूर? फिर वो क्यों सोचेंगे कि वो औरत है? अगर तुमने उन हिंदुओं की औरत को जलील किया तो शिवा बदला नहीं लेगा, बेशक लेगा बेगम. आज उंगलियों पर जान चली गई, कल गर्दन से जाऊंगा, लेकिन एक बात विश्वास के साथ कहता हूं, जबान देता हूं, बेटी उनकी हो या अपनी, वो औरत की धर्मजात नहीं देखते. किसी भी मुल्क की हो, कितनी भी सुंदर क्यों ना हो, किसी भी धर्म की हो, किसी भी जात की हो, आगे से समर्पित करने वाली भी क्यों ना हो, हर औरत जात को देवी की तरह पूछते हैं. ऐसे हिंदू है वो, औरत जात की इज्जत करते हैं.
शत्रूलाही विश्वास वाटावा असं चारित्र्य ज्या राजाचं, त्याचे वारसदार आहेत आपण. आपल्या नजरेत तेवढीच प्रखरता, तेवढंच सामर्थ्य, तेवढंच पावित्र्य हवं तर हिंदू आहेत आपण. हे समजतं शिवाजी महाराज के जय म्हणून चालत नाहीये. जे सत्य ते स्वीकारलं पाहिजे. ताकद असते बाईमध्ये. यत्र नारीस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता. हे फक्त बोलायचं नसतं. जिथे भगवंताचा वास तिथे आई बहिणीची सेवा केली पाहिजे. नाही रे, कराही, मानाही तसं. कारण आयुष्यामध्ये एकदा जर नजर चुकली ना, तुम्ही किती मोठं असू द्या, आयुष्यभर नारायण नारायण केलं नारदानी, आयुष्यभर. श्रीमद नारायण 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 हरि नारायण लक्ष्मण नारायण 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 नारायण. आयुष्य एकदा चुकली, कितीदा? कल्पनेची एकदा लागली बाधा, कितीदा? एकदा. गोमती नदीमध्ये आंघोळीला गेली, सूर्याची कवळी किरण पडली होती, सूर्योदयाचा काळ होता, स्वच्छ पाणी होतं. स्वच्छ पाण्यात त्यांना दिसलं मासोळीच्या मागं मासं लागलं. निसर्गच आहे, मासोळीच्या मागं मासच लागतंय, दुसरं काय लागतंय थांबा. पण विनोद समजून घेत जा. विनोद न कळणं हा सगळ्यात मोठा विनोद आहे ना, हे सगळ्यात मोठं आहे हा ना. कीर्तन झाल्यावर एक हसत होता, म्हणलं झालं, आत्ता का हसतो? ती म्हणला ताई सुरुवातीचा विनोद आता कळला. मुर्द तिकडं. ते कसं आहे, अगर वो पूछ ले हमसे की क्या गम है तो फिर क्या गम है अगर वो पूछ ले हमसे. मुरारी बापू फार गोड सांगतात है. अगर वो पूछ ले हमसे कि क्या गम है तो फिर क्या गम है अगर वो पूछ ले हमसे. पुढच्या वर्षी सांगते आता महाराज. सोपं होतं ते, फार सोपं आहे. जर विठेवरचा मालक पाठीराटका आहे आणि तो आमची चिंता विचारतोय तर चिंता करायची गरज नाही, कारण चिंता विचारणारा फार मोठा आहे. निर्वाणी गोविंद असे काहीच साकडे, कशाला चिंता करायची, एवढा मोठा मालक पाठीशी म्हणलं. हा चला विषयाकडे या. ह्या मासोळीकडे बघून नारदाला वाटलं एकटं जगण्यात मजा नाही, सहसंगिनी पाहिजे. सहसंगिनी जरा अवघड झाला, बायको पाहिजे. सोप्या भाषेत कुणीतरी सोबत हवं आपला सांभाळ करायला. आणि कुणाला वाटत नाही बायको असणं काही चुकीचं नाही, असं प्रत्येकाला वाटतं. आता पकवाजांना वाटतं एवढं बदडीला घरी गेल्यावर हात दाबाय बायको पाहिजे. पाहिजे महाराज, काही चुकीचं नाही त्याच्यात. गायनाचार्यांना वाटतं एवढा गळा काढला, घरी गेल्यावर गळा दाबाय, आपलं सॉरी चोळायला नाही. लय हसू नका, ह्यांच्या बायका चांगल्या असतात. नशीब एवढं परमार्थ करतात ना, बायका गुणवानच पडतात त्यांच्या पदरामध्ये. हा चोळायला लागतात. बायको असणं काही चुकीचं असो नाही, पण वासनिक असणं चुकीचं आहे. प्रेम असणं वेगळं, वासना असणं वेगळं. नारदांनी चुकीच्या नजरेच्या पद्धतीने देवाकडे मागितलं. देवाला म्हणले देवा बायको. देव म्हणले कर ना मग, तू दे. देव म्हणलं मी कुठून देऊ, तुला 16,108 आहे, 2-4 दे, मी कुठून शोधू. आणि हे डोक्यातलं काढावर का. देवाने हौसेपायी बायका नाही गेल्या, तो परमात्मा आहे, विठेवरचा मालकाचा अवतार आहे, चुकीचा वागणार नाही. 16,100 पोरी कंसाच्या कारावासात आहेत, ज्यांनी भगवंताकडे याचना केली देवा पोरी आहेत, आम्ही परपुरुषाच्या छायेत राहून आलो, लोक आम्हाला पवित्र समजणार आहेत. आणि समाज आहे हा आधीच बघताना चुकीच्या नजरेनं बघतो. आणि त्यात जर लोकांना माहीत आहे की मी परपुरुषाच्या छायेत राहून आले, लोक कधीच स्वीकारणार नाही आहेत. आणि असं कलंकित जगण्यापेक्षा देवा जीव दिलेला बरा. परमात्म्याने सांगावं चूक नसताना शिक्षा होत असेल तर मी देव कसा. प्रत्येक मुलीला स्वाभिमानानं जगता यावं म्हणून कृष्णानं स्वतःचं नाव लावण्याचा अधिकार दिला. कौतुक वाटतं मला माझ्या देवाचं आणि माझ्या धर्माचं. त्यातल्या एकाही मुलीला कृष्णानं साधा स्पर्श सुद्धा केला नाही. तो भगवंत आहे माझा. ही पावित्र्यता आहे परमात्मामधली. हा परमार्थ आहे. कल्पनेची वादा न हो, चुकीचा परमार्थ ऐकू नका. भोग भोगोनी ब्रह्मचारी, तुका म्हणे नटधारी. भोग भोगोनी ब्रह्मचारी, नवल केवडे केवडे, नकळे कान्हो वाचे कोडे. तो देव आहे. चुकीचा ऐकायचंच नाहीये. आपलं लय अवघड आहे. आपला आंगऱ्यावर विश्वास आहे पण बुक्यावर नाही. कळलं त्याला, कळलं. विचित्र लोक आहेत रे. काही नाही, चमत्कारावर आहे पण कर्मावर नाही. 10 दिवस गणपती बुडवता ना बाबूराव, आणि पुन्हा बोंबलायचं बायको भेटना. अशी कधीच भेटत नसते असं नाचल्यावर, आणि भेटली तरी सुधरून राहत नसती. कशाला रे नाचायला? काही तुम्हाला लग्नात बंदी नाहीच आहे. तिथे काय नाचू नये हा विषय नाहीये. फक्त धर्माच्या गादीवर नाचू नये एवढाच विषय आहे, बाकी कुठला नाहीये. एवढंच आहे फक्त. नवरात्राचे उपवास, दसऱ्या दिवशी बोकड, देवी कुपती बन पोत्यात घालून हल्ला पाहिजे. आधी सांगणारा आणि पुन्हा ऐकणारा. कशाला? लय अवघड आहे तुमचं. एक माणूस एका महाराजाकडे गेला, म्हणला वर्षात लिकरू झालं पाहिजे. खरं तर हाच विनोद आहे, पण मरू दे. कल्पनेची बाधा वर्षात वारट. महाराज म्हणले हरकत नाही.
नारळ घे, तुला वर्षात होईल. हा वर्षाने माघारी आला. म्हणला महाराज वर्ष झालं लेकरू नाही. महाराज म्हणला नारळ दुसरा घे, पण माणसात बुंबलू नको, झालं नाही. माणसं जमलेत, माझी प्रसिद्धी कमी करू नको. दुसरा नारळ दिला. हा 2 वर्षांना आला. म्हणला पक्का भामटा आहे तू, 2दा नारळ घेतला, एकदा लेकरू नाही. महाराज म्हणले माझा नारळ फसत नाही, तुझ्या बाबतीत 2दा फसला, तुझंच काहीतरी चुकतंय. अचानक महाराजाला आठवलं. महाराज म्हणले का रे, जेवढी माणसं माझ्याकडे लेकरू मागायला आली सगळी बायको घेऊन आली.